भारतात एका दिवसात साधारणपणे 50 ते 52 लाख बॅरल एवढं कच्चं तेल वापरलं जातं, तर पाकिस्तानची गरज ही एका दिवसाची फक्त 5 ते 6 लाख एवढी आहे. म्हणजे भारतात रोज पाकिस्तानच्या 10 पट जास्त पेट्रोल आणि डिझेल वापरलं जातं. तरी मध्य पूर्वेतल्या युद्धानंतर पहिल्या 3 दिवसात पाकिस्तानची जी अवस्था झाली आहे ती जगासमोर त्यांची ऊर्जा सुरक्षा उघड करणारी आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी पाकिस्तानने 55 रुपये प्रति लिटरने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेत आणि आता पेट्रोल 321 रुपयांवर तर डिझेल हे 335 रुपयांवर पोहोचलंय. पाकिस्तानात येणारं कच्चं तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून बंद झाल्यामुळे जवळपास गोठवलं गेलंय आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी पाकिस्तानची आता तयारी सुरू आहे. भारताकडे जसा 74 दिवसांचा आपत्कालीन साठा आहे तसा पाकिस्तानचा साठा हा 29 दिवसांचा आहे आणि हा कधी संपू शकतो यासाठी कराची, लाहोर आणि इस्लामाबाद या मोठमोठ्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर रात्रभर रांगा लागल्या होत्या. पाकिस्तानने जे नवे दर लागू केले ते मध्यरात्रीपासून लागू होणार होते. नवे दर लागू होण्याच्या आधी म्हणजे 55 रुपये स्वस्त पेट्रोल भरून घेण्यासाठी पंपांवर लाहोर, कराची या शहरातल्या पेट्रोल पंपांवर जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मध्य पूर्वेतलं युद्ध पेटल्यानंतर भारताच्या तुलनेत पाकिस्तानसह शेजारच्या देशांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. सुरुवात अर्थातच पाकिस्तानपासून, जिथे अणुबॉम्ब वापरण्याची भाषा केली जाते. मात्र 3 दिवस जर क्रूड ऑइल आलं नाही तर सगळी अर्थव्यवस्था ठप्प होते. पाकिस्तानकडे जास्तीचं बजेट रिलीज करून आपल्या ग्राहकांवर भारणं टाकण्याचा पर्याय होता, पण पाकिस्तान आपले खर्च सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना म्हणजे IMFने दिलेल्या बेलआउट पॅकेजवर भागवतोय आणि IMFने पाकिस्तानला वित्तीय तूट एका मर्यादेपलीकडे न नेण्याची अट घातली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार स्वतःच्या बजेटमधून ग्राहकांना कोणताही अतिरिक्त दिलासा देऊ शकत नाही. कच्च्या तेलाचे दर हे युद्ध सुरू व्हायच्या आधी साधारणपणे $72 प्रति बॅरल एवढे होते, पण हेच दर आता $92 प्रति बॅरलवर पोहोचलेत. पाकिस्तानला तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबिया आणि UAE हे प्रमुख आहेत, तर बाजूच्या गल्फ देशांमधूनही काही प्रमाणात तेल येतं. पण हे तेल घेऊन येणारे सगळे व्हेसल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधूनच येतात आणि सध्या तेलाची आयात पूर्णपणे थांबली आहे. आयातीचा खर्च वाढला, शिवाय लोकांनी कमीत कमी पेट्रोल आणि डिझेल वापरावं यासाठी दर अचानक 55 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आले, जी गेल्या काही दशकातली सर्वात मोठी दरवाढ मानली जाते. पाकिस्तानातील सर्वात मोठं वृत्तपत्र द डॉननेही अग्रलेखातून या निर्णयावर टीका केली. पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं की परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने 2 तेलाचे व्हेसल पाकिस्तानात येत आहेत आणि त्याने काही दिवसांपुरता दिलासा मिळेल. मात्र दीर्घकालीन उपाययोजना नसल्यामुळे पाकिस्तानची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. पाकिस्तान सारखीच अवस्था भारताच्या इतर शेजाऱ्यांची सुद्धा आहे. बांगलादेशमध्ये थेट कच्चं तेल कमी आयात होतं, मात्र भारतीय रिफायनरीमधून थेट पेट्रोल आणि डिझेल निर्यात केलं जातं, तर मलेशिया आणि सिंगापूरमधूनही बांगलादेशची गरज भागवली जाते. भारताच्या तुलनेत बांगलादेशची दैनंदिन गरज अत्यंत कमी आहे, जी शेजारच्या देशांकडूनच पूर्णही होते. मात्र तरीही बांगलादेशला या परिस्थितीचा फटका बसलाय आणि 4 ते 6 रुपयांची वाढ एका लिटर मागे करण्यात आली आहे. दुसरीकडे भारताला लागून असलेल्या नेपाळला सगळं तेल हे इंडियन ऑइलकडून दिलं जातं. भारत स्वतःची गरज भागवण्यासोबतच बाजूच्या देशांची गरज भागवतो. भारताने अजून कोणतीही कपात न केल्यामुळे नेपाळमधील परिस्थिती सर्वसामान्य आहे, पण 3 ते 4 रुपयांची वाढ प्रति लिटर मागे करण्यात आली आहे. श्रीलंकेतही हीच परिस्थिती आहे. श्रीलंकन रुपयामध्ये तिथेही 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे आणि श्रीलंकेत डिझेल प्रति लिटर सध्या 329 रुपये आहे. पूर्वी श्रीलंकेत जी परिस्थिती झाली होती त्यानंतर घसरलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पेट्रोल डिझेल प्रचंड महागलं होतं आणि तेच दर अजूनही कायम आहेत. श्रीलंका ही भारताप्रमाणेच आखाती देशांमधील तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताचा फरक हा आहे की भारतात फक्त आखाती देशच नव्हे तर जगभरातल्या 40 देशांमधून कच्चं तेल आणलं जातं. यामुळे ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित होते आणि एका देशाने तेल देणं बंद केलं किंवा युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तरीही अर्थव्यवस्थेसमोर कोणताही फरक पडत नाही. भारताने या परिस्थितीत आतापर्यंत आपली ऊर्जा सुरक्षा जपण्यासाठी रशियाकडून पुन्हा एकदा तेलाची खरेदी सुरू केली आहे, ज्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा जाणवण्याची शक्यता नाही. मात्र भारतासह शेजारच्या देशांमध्येही LNGचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. जगाला 50% गॅस निर्यात करणाऱ्या कतार एनर्जीने LNG निर्मिती थांबवल्यामुळे भारताची अडचण झाली आहे. भारतात आता पर्याय म्हणून व्यावसायिक गॅस वापरावर निर्बंध आणले जाऊ शकतात आणि घरगुती गॅसला प्राधान्य दिलं जाईल.
भारताने मध्य पूर्वेत युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन लावला आणि खामेनी यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय हिंद महासागरात अडचणीत सापडलेल्या इराणच्या जहाजाला मदत करण्याची भूमिका भारताने घेतली, ज्याचं स्वागत इराणने केलं. या सौजन्यानंतर इराणने निर्णय घेतला की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून चीनला जी सवलत दिली तीच भारतीय जहाजांनाही दिली जाईल. ज्या जहाजांवर भारत आणि चीनचा झेंडा असेल त्यांना अडवलं जाणार नाही, असा आदेश इराणच्या नौदलाने जारी केला. भारताचं कच्चं तेल आखाती देशांमधून येत असलं तरी रशियन तेलामुळे भारताची अडचण बऱ्यापैकी दूर झाली आहे. अमेरिकेने सांगितलं की आम्ही रशियाकडून तेल घेण्यासाठी भारताला 30 दिवसांची सवलत देतोय, पण भारताने स्पष्ट केलं की आमचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी जिथून शक्य तिथून स्वतःची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. भारत आणि चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था ज्यांनी वेगळ्या ठिकाणांहून कच्चं तेल आयात केलंय त्यांची अडचण या कठीण परिस्थितीतही दूर झाली आणि फारशी नागरिकांवर आर्थिक ताण टाकण्याची गरज भासली नाही. पण पाकिस्तान सारख्या आधीच अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडून गेल्यात. पाकिस्तानकडे मध्य पूर्व सोडून दुसरीकडून तेल आयात करण्यासाठी परकीय चलन साठा अत्यंत नगण्य आहे आणि IMFच्या अटींचंही उल्लंघन होऊ द्यायचं नाही. त्यातूनच आता देशाची ऊर्जा सुरक्षा कशी भागवायची हा प्रश्न पाकिस्तान समोर आहे आणि परिस्थिती चिघळत असलेली पाहून नागरिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. गेल्या 4 वर्षांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत, पण शेजारच्या देशातली परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक बनली आहे. या परिस्थितीवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका.